आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक, चंद्रपूरमधील नगरसेवक हे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी ते भेट घेणार आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 नगरसेवक, 2 अपक्ष नगरसेवक आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, त्याबरोबरच माजी जिल्हाध्यक्ष सतीश भिवगडे हे आज उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत। भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेला तीव्र वाद हा उफाळलेला होता आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवरती आता ही बैठक, ही भेट अत्यंत महत्त्वाची अशी ठरणार आहे। आज दुपारी हे सगळे नगरसेवक उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि याच संदर्भातले आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांच्याकडून। सारंग, चंद्रपूरमधील हे सगळेच नगरसेवक आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आज दुपारी ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। खरं तर त्यांच्यावरती काही कारवाई केली जाणार का हा प्रश्न उपस्थित होता, त्यामुळे अशातच ही भेट होतीये। किती महत्त्वाची असणार आहे ही भेट? आकांक्षा, ही भेट अतिशय महत्त्वाची आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की शिवसेना उभाटा ही भाजपसोबत जाणार की नाही याबाबत आधी अनेक ज्या शंका व्यक्त करण्यात आल्या आणि ज्या दिवशी खरं म्हणजे मतदानाचा दिवस उजाडला त्या दिवशी शिवसेना उभाटा ही भाजपसोबत गेली आणि राज्याच्या इतिहासात 2019 नंतर पहिल्यांदाच शिवसेना उभाटा आणि भाजप एकत्र कुठेतरी सत्तेत दिसले आणि त्याचमुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये मोठा वाद यावरून निर्माण झाला। या लोकांवर म्हणजे 6 नगरसेवकांवर कारवाई करण्याचे देखील संकेत जे आहे ते पक्षाकडून देण्यात आले होते, मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे। त्यामुळे नक्कीच शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत संदीप गिऱ्हे आणि त्यांच्यासोबत जे माजी जिल्हाध्यक्ष आहेत सतीश भिवगडे, हे कुठेतरी पक्षाला आपली जी बाजू आहे, भूमिका आहे ती समजावून सांगतील की कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला भाजपसोबत जावं लागलं आणि कदाचित या सगळ्या भेटीमध्येच आता पुढची दिशा जी आहे ती यामुळे स्पष्ट होणार आहे। अगदी बरोबर आहे। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सारंग या सविस्तर माहितीसाठी। बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। हिंदुत्ववादी कार्यकर्ता